षटकात धावतो, एखाद्या मंडळाच्या मदतीला धावतो आणि पंचांच्या कामगिरीत दिसतो. खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर जर म्हणायचं तर सूरज कदमला आपण म्हणला तर काही वेगळं ठरणार नाही. आणि यानंतर पवार सरांचं इथे खूप खूप स्वागत समालोचन कक्षात. धन्यवाद निलेश सर. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा आपण मंत्रमुग्ध करणारा आवाज आता मैदानाच्या आतमध्ये सामना पाहताना ऐकला. समोर जर आपण पाहिलं तर टीम केळेवाडी संघ, पाटण तालुक्यातील केळेवाडी संघ आणि ठोसेघर पठारावरील ठोसेघरचा प्रसिद्ध धबधबा प्रसिद्ध असणारा ठोसेघर गाव आणि त्या गावचा शिवशंभू ऑरियन्स ठोसेघर हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये साखळी फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यामध्ये एकमेकांशी दोन हात करताना मित्रांनो आपल्याला दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वेगानं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता सामना करतो तो मात्र शुभम, आणि शुभमच्या कुठल्यातरी विकेटचं पतन होतं आपल्याला पाहायला मिळते. काबिल तारीफ गोलंदाजी मित्रांनो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते, खास करून केळेवाडी संघाकडून. केळेवाडी संघाची आपण जी सकाळच्या सत्रातली जी पहिली मॅच देखील पाहिली ना, तिथे देखील त्यांची अप्रतिम कामगिरी राहिलेली होती. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, विवेक मैदानाच्या आतमध्ये चमकलाय. त्याच्या बॅटचा बोलबाला राहिला, गोलंदाजीमध्ये त्याने कौशल्य दाखवलेलं आहे. आणि तो विवेक आता गोलंदाजी मार्गवरती आपल्या या ठिकाणी गुणांची कमाल दाखवताना दिसतो. गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध करताना दिसतोय. पहिल्या विकेटचं पतन झालं. शुभम चव्हाण जो अगोदरच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेली होती ना, तो शुभम माघारी परतलाय. विवेक जाधव यांनी जर हॅट्रिक घेतली, 3 चेंडू 3 खेळाडू बाद केले तर त्यांना महेंद्र जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. केळेवाडी संघाचा होणार आणि ताकदवर खेळाडू विवेक मैदानावरती गोलंदाजी करताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला सचिन, क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. हा मात्र ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेला शप्पल झाला, तिथे मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. तोपर्यंत तिथे एका धावेची प्राप्ती केली जाते. म्हणजे सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. जर या चेंडूवरती विवेकने जर खेळाडूला बाद केलं तर त्याला महेंद्र जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि हा विवेक केळेवाडी संघासाठी खरं तर विजयाला खेचून आणण्यासाठी जो बाद करणार आहे त्यासोबतच तो पारितोषिकाची कमाई करू शकतो. आणि हा प्रयत्न त्याचा चोख ठरत होता, पण तो अपयशी ठरलेला आहे. सुरेख असा फटका होता. फ्रंटफुटला येऊन चेंडूला डिफेन्स करायचं होतं कुठेतरी अमित लोहारेंना, पण तो प्रयत्न मात्र फसला. परिणामी चेंडू गेला तो निर्धाव. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने कमालीची या ठिकाणी खेळी साकारली होती तो वैभव जाधव, त्याला मी या ठिकाणी सामनावीराचा किताब देऊन गौरवतोय. वैभवला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये याचा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. आणि विकेट मित्रांनो काय घडते मैदानाच्या आतमध्ये. ठोसेघर संघाचा कोहिनूर हिरा एक मातब्बर खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जातं ना, तो मात्र बादोर माघारी परत. महेंद्र जाधव घाटेवाडीचे सुपुत्र यांच्याकडून विवेक जाधव यांना 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. विवेक जाधव यांना 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. यानंतर परत एकदा जर त्यांनी विकेट घेतली, खेळाडूला बाद केलं तर त्यांना महेंद्र जाधव यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. विवेकसाठी खरं तर बक्षिसांचा वर्षाव होताना इथे दिसतोय. विवेक सपकाळ गोलंदाजी मार्कवरती. मित्रांनो काय गोलंदाजी चालली आहे त्याच्या माध्यमातून. अगदी सकाळच्या 17 पासून जाधव चिखली विजेते संघाचा सामनावीर वैभव यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावं. तर विवेकच्या माध्यमातून ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती. हा मात्र फुलटा स्वरूपातील चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण केले. क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि त्याला चाकवा देऊन चेंडू सीमारेषच्या दिशेने गेला. चेंडूने वेगाने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांचा इशारा पंचांचा. 4 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे जातोय टीम ठोसेघर या संघाचा. धावफलक जाऊन पोहोचतोय मित्रांनो 5 या आकड्यावरती. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विवेककडून आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर गोलंदाजीला पुंडलिक आपल्याला मैदानावरती येताना दिसतोय. गोलंदाजीसाठी पुंडलिक सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पाचारण केले पुंडलिक याला. त्याने देखील चांगली गोलंदाजी केलेली होती. उत्तम दर्जाची फलंदाजी अचूक गोलंदाजीसाठी तो देखील जाणला जातो. त्याच्याकडे क्रमांक 2चं षटक हाताळण्याची जबाबदारी संघ नायकाने दिलेली आहे आणि पाहूयात त्या जबाबदारीला तो कशा रीतीने या ठिकाणी सामोरा जातोय. ठोसेघरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 2 गडी त्यांच्या माघारी परतले. संघाची सलामीचे फलंदाज शुभम चव्हाण असेल, अमित लोहार असेल, ज्यांच्याकडे सर्वांच्या नजरा खेळून असतात ना, ते मात्र पहिल्या षटकामध्ये स्वस्तामध्ये माघारी परतले.
म्हणजे गोलंदाजी मार्कवरती कमावचा विचार केला तर त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागणार आहे टीम केळेवाडी संघाचं खास करून. पुढचा सामना ह्या सामन्यातील विजेता वर्सेस पिरेवाडी होईल. पुढचा सामना ह्या सामन्यातील विजेता वर्सेस पिरेवाडी. यांना रेस्ट दिली जाईल. हा चेंडू मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू लॉंगस्टॉपला ट्रॅव्हल झालाय. लॉंगस्टॉपचा क्षेत्र स्वतः चेंडूचा पाठमोरा त्यानं देखील पहिला केला. सामना तोपर्यंत चेंडूने सीमारेषेवर राजापुरी. 4 धावा. पहिला सामना DDSM राजापुरी वर्सेस जाधवबाई चिखली यांच्यामध्ये होणार आहे. तरी त्यांनी टॉस का बॉस या मंचावर उपस्थित राहायचे आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. हा थोडासा स्वेर चेंडू होता, दिशाने चेंडू म्हणावं लागेल. त्या चेंडूचा टप्पा वेळीच फलंदाजानं ओळखला आणि विकेट किपरच्या डोक्यामधून वरून चेंडूला ट्रॅव्हल केलं स्टॉप फाइनलेगच्या दिशेला आणि तिथं मित्रांनो मात्र धावा मिळाल्या त्या 4 धावा. म्हणजे सूर्य कशी फलंदाजी म्हणावी लागेल फलंदाजी मार्कवरती. हा मात्र थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा असणारा चेंडू पंचांच्या हात दोन्ही समांतर झालेला चेंडू अवांतर आलाय. अवांतरच्या माध्यमातून धावफलकामध्ये पडेल ती एका धावेची भर. थोडंसं पुंडलिकचं षटक. सह्याद्री क्रिकेट आशिषान पाटण तालुका पठार बुलंद आवाज पाबळवाडी गावचे सुपुत्र निलेश सूर्यवंशी यांचा सत्कार माननीय श्री कृष्णजी साळुंके हे करतील. हा चेंडू मात्र सुरू होता खोलवट टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतात अर्धा डझन धावा. सुरेख असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय संघाकडून. या निलेश सर आपला छोटासा सत्कार होतोय जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांच्याकडून. सचिन खराच्या बॅटमधून टोलीसंघ षटकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला आहे. सचिनने कुठेतरी सांगितलंय अमित स्वस्तामध्ये माघारी परतलाय, शुभम माघारी परतलायत. संघाचे 2 प्रमुख हिरे आहेत ना ते माघारी परतलेत. मला त्यांची उणीव कुठेतरी भरून काढावी लागणार आहे आणि ती जबाबदारी शुभमने घेतली. या चेंडूला देखील पूल केलंय तिथे क्षेत्ररक्षक आहे तो राहील बघत तोपर्यंत चेंडूने सीमारेषा चिरली आहे. डीप बॅकवर्ड स्कोअर लाईनला भेटून चेंडू केला सरळ साधावेसाठी सचिनच्या बॅटमधून आले तो बॅक टू बॅक टोलीसंघ षटकार. उत्तुंग असा षटकार लगावलेला आहे. चेंडू पंचांना सहकार्य करावं आणि चेंडू मैदानात आयोजकांनी द्यावा. खरं तर एक पालनहार पंढरीत आहे त्याचं पण नाव पुंडलिक आहे आणि केळवाडीच्या संघाचा तारणारा होतोय का पुंडलिक खरं तर आपल्याला पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या पुढच्या षटकामध्ये पुढच्या चेंडूवरती कशा पद्धतीचं कमबॅक पुंडलिक करतोय आपल्याला पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं होतं ना तर विवेकने अतिशय उत्तम रीतीने षटक हाताळलं होतं. 2 गडी माघारी परतलेले होते पण त्यानंतर मात्र कुठेतरी पुंडलिक महागडा ठरताना दिसतोय. त्याच्यावरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी संघनायकाने दिलेली होती पण ती जबाबदारी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून अपूर्णपणे यशस्वीरितीने पार पडते असं म्हणताना वावगं ठरेल. हा मात्र या ठिकाणी समोरच्या दिशेला तिथे क्षेत्ररक्षक आहे तो देखील बागत राहील. आता मात्र सचिन थांबायचं नाव घेत नाही. त्याच्या बॅट प्रतिवर्षी बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. होते फलंदाजी संघाकडून सचिनच्या या तिन्ही षटकारांसाठी अमित लोहार यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज झालेला आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की अजून एक षटकार आला पाहिजे. काय फलंदाजी चालली मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. हा मात्र चेंडू पुण्याचा एकदा चेंडूला भिरकावलंय चेंडूला दाखवलंय आसमान चेंडूचा झालाय लिंबून धाव संघाला सांगितलंय तू आता नको थांबू. सुरेख असा षटकार 6 धावा. पुढील सामना जाधवबाई चिखली वर्सेस राजापुरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉस या मंचावर उपस्थित राहायचं. पुढील सामना जाधवबाई चिखली वर्सेस राजापुरी. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती राहील त्यांनी टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिन खराच्या माध्यमातून. टीम शिवशंभू वॉरियर्स ठोसेकेरे संघासाठी 34 धावा धावफलकावरती अजूनही आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे टीम केळवडी संघाच्या माध्यमातून. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजित छत्रपती चषक 2025 ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. सातारा नगरीचे लोकप्रिय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. आधी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगते. हा देखील समोरच्या दिशेला कव्हरला क्षेत्ररक्षक होता याला या ठिकाणी चकवा देऊन चेंडूने ओलांडली सीमारेषा. पुन्हा एकदा आले धावा 4. सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला फलंदाजाकडून पाहायला मिळते. चेंडू एकदा खालनं घालवतोय वरनं घालवतोय नुसताच मारतोय गडी
षटक क्रमांक 2 ची मित्रांनो इथे सांगत होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा. सुरेख अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. उत्कृष्ट अशी फलंदाजी टोशेकर संघाकडून होते. असाच तरी खेळ सुरू ठेवला तर एक बलाढ्य असा डोंगर धावसंख्येचा रचायला ते कमी पडणार नाही. विजेता संघ टॉस विजेता संघ टॉस का बॉस ठरलेला आहे राजापुरी संघ आणि निर्णय घेतलेला आहे बॉलिंग गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. जे सातत्यानं प्रत्येक संघ करतोय गोलंदाजीचा निर्णय तसा तुम्ही घेतलेला आहे. असं युनिक करावं असं वाटलं ना काय एक्सपेरिमेंट करून बघावं एकदा फलंदाजी करून. नाही आपण खेळपट्टीच्या नुसार आपण हा निर्णय घेतलेला आहे. खेळपट्टी फलंदाजीच्या दिशेने आपण पाहतोय त्यामुळे आम्ही चेसिंग करू शकतो. किती धावात समोरच्या संघाला रोकाल तुम्ही? आम्ही कमीत कमी 30-35 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू 4 ओव्हर्समध्ये. धन्यवाद. ह्या यांनी सांगितलं 30-35 धावात. तुम्हाला काय वाटतं 30-35 का 60-70? 8 धावाचं लक्ष देऊ. शतक होईल का? ठीक आहे. मग तुम्ही काय निवडलं असतं समजा तुम्ही टॉस जिंकला असता तर? ओके धन्यवाद. आखोट टप्प्याचा चेंडू होता सुनीलचा त्याच्यावरती देखील सचिनने आक्रमण केले. लेग साईडच्या दिशेला आपण जर पाहिलं ना तिथे तर क्षेत्ररक्षक नव्हता ती जागा या ठिकाणी निवडली आणि तिथे 4 धावांची प्राप्ती होताना दिसते टीम भोसेगरे संघाला. पाडेकरवाडीचे सुपुत्र भरत पवार शंकर पवार हा चेंडू देखील भिरकावलाय त्याच्यावरती देखील आक्रमण केले. क्षेत्ररक्षक तिथे आहे शरद पवार साहेब शरद पवार चेंडूने शंकर पवार साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सूर्य कसा षटकार आपल्याला पाहायला मिळतो सचिनच्या बॅटमधून. सचिन मित्रांनो आता थांबायचं नाव घेतलेलं नाही. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. चेंडू थोडासा लूज आला की त्याच्यावरती आक्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत त्या मित्रांनो 51 धावा. 50 धावसंख्येचे 50 ओलांडले ती टीम भोसेगरे संघानं तिसऱ्या षटकामध्ये. हा देखील चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता. लक्षात दिशेला चेंडू फटकावर तिकडे थोडासा बंबल झालाय तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती होतीये. म्हणजे सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो तिसऱ्या राऊंड मधील या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळणार जाधवपूर चिखली वर्सेस डीडीएसएम राजापुरी या दोन्हीच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि डीडीएसएम राजापुरी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊयात मित्रांनो मैदानाच्या दिशेने. हा चेंडू देखील लॉफ्ट केला लेग साईडच्या दिशेला. तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या समोरून चेंडूने ओढली सीमारेषा सरळ 4 धावा. हा फटका होता भारी. चेंडूने घेतली भारारी मिळाले 4 धावांची ललकारी. काबिल तारीफ फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये 51 धावा मैदानाच्या आतमध्ये लागवल्या सचिन घारे त्याच्या माध्यमातून. काबिल तारीफ फलंदाजी मित्रांनो त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आले किती गेले किती उडून गेले बाराला संपला नाही आणि संपणारही नाही सचिन खरातचा दराडा. काबिल तारीफ फलंदाजी मित्रांनो. शिवशंभू अरेस्ट ठोसेगरचा हुकमी एक्का सचिन खरातच्या माध्यमातून. सिक्सर. थँक्यू. 7 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी फलंदाजाकडून चाललेली आहे आणि हा त्याचा खेळ समोरच्या संघावरती दबाव टाकतोय. समोरच्या संघाला तो घाबरवतोय आपल्या खेळातून. काय फलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये बहरली शिवशंभू वॉरियर्स ठोसेगरचे. आतापर्यंत आपण पाहिलं ना पहिल्या सामन्यामध्ये सचिन कुठेतरी शांत राहिलेला होता. त्याला या ठिकाणी ना धावा करण्याची संधी मिळाली नव्हती पण त्याने व्यासपीठ देखील मित्रांनो काय निवडलंय. अटीतटीचा सामना आपण पाहतो बाद फेरीमधला आणि तिथे या ठिकाणी अमित आणि शुभम स्वस्तामध्ये माघारी परतल्यानंतर सचिनने आक्रमण केलंय. हा देखील या ठिकाणी अलॉंग विथ कार्पेट खेळला चेंडू क्षेत्ररक्षक जिथं आहे त्याचा पाठमोरा देखील करतील आणि तोपर्यंत मित्रांनो 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे आणि पाडेकरवाडी गावचे सुपुत्र भरत पवार साहेब सर्जीराव पवार साहेब आणि शंकर पवार साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. षटक क्रमांक शेवटचं प्रगतीपथावर आहे अजितच्या माध्यमातून टीम केळवाडी संघासाठी. शेवटचा हाणामारीचं षटक असणार आहे त्याच्यावरती किती धावा मिळत आहेत ते मित्रांनो आपल्याला पाहावं लागणार आहे. अजितचा चेंडू सामन्याकडे सचिन तयार होते. हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा होता त्याला देखील या ठिकाणी लेग साईडच्या दिशेला वळवायचं होतं पण बॅट आणि बॉल यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा जो संपर्क आहे ना तो कुठेतरी घडलेला दिसला नाही. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी मार्कवरून. पण खरं तर सर एक सचिन भारताला सातत्याने विजय देत होता तसाच एक सचिन मैदानावरती आपल्या खेळानं क्रिकेट प्रेमींना खेळप्रेमींना मंत्रमुग्ध करताना दिसतोय आणि हा चेंडू त्यानं सरळ बाहेर आलेला आहे.
पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे सोहागा. या चेंडूमध्ये काहीतरी ट्विस्ट आहे मित्रांनो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? आखूट टप्प्याचा चेंडू होतो, चेंडूचा टप्पा ओळखला, स्लॉट मध्ये पडलेल्या चेंडूवरती सचिनने केलं आक्रमण, चेंडू गेला प्लॉटच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी आणि पंचांचा इशारा फ्रीट. उघडा डोळे बघा नीट, सचिनला असणारे फ्रीट. या चेंडूवरती देखील सचिन षटकार ठोकणार का? या स्पर्धेमधील वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम सचिन मोडणार का? ते आपल्याला पाहावं लागणार आहे. अजितचा चेंडू, हा देखील आखूट टप्प्याचा चेंडू, चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जसा सुईमधून धागा काढावा तसा चेंडूला काढले आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. सूर्य कशी फलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. मैदानाचा असा कुठलाच कोपरा त्याच्या माध्यमातून रिकामा राहिला नाही की जिथे त्याने चेंडूला फटकारले नाहीये. चौकार षटकार बॅक टू बॅक बाउंड्रीज आपण पाहतोय. जाऊन पोहोचला तो वैयक्तिक. खरं तर आज सचिन मैदानाचा राजा झालेला आहे. प्रत्येक जागेत अशी एक जागा नाही जिकडे त्याने चेंडू फिरकावला नसेल आणि आता तो छत्रपती चषकामध्ये मैदानावरती राज करताना दिसतोय सचिन. उत्कृष्ट असा खेळ सचिन कडून चाललेला आहे. यानंतरचा चेंडू गोलंदाज आणि त्या चेंडूवरती परत एकदा चेंडू फिरकावलेला आहे सचिनने. डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक होते, त्याच्यामध्ये थोडासा बंबल झाला आणि त्यांच्यामधून चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. पण नंतर धावा मिळतात त्या टीम ठोसेगिरा संघाला 4 धावा. 4 धावांनी धावफलक जातो वेगाने पुढे आणि जाऊन पोहोचतोय मित्रांनो. भरत पवार साहेब पाडेकरवाडीचे सुपुत्र यांनी 75 आकड्यावरती 75 धावा धावफलकावरती. मी या स्पर्धेतील मात्र सर्वोच्च धावसंख्या म्हणावी लागेल टीम ठोसेगिरा संघाची देखील आणि सचिनची देखील. हा देखील फटका सूर्य लेग साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, त्याने चेंडूचा पाठपुरावा केला. 1 धाव तिथे प्राप्त झाली, दुहेरीचा कॉल होता आणि ती पूर्ण देखील झाली. पाहिजे पंच त्या दिशेने पाहता 4 धाव्यांचा इशारा. सूर्य कसा चौकार. एका क्षणी वाटलं होतं की चेंडू त्या ठिकाणी जज केलाय, कव्हर केलाय, पण तोपर्यंत क्षेत्ररक्षक यांना तो सीमारेषा कुठेतरी बाहेर गेलेला होता. म्हणजे या चेंडूवरती 4 धावांची मोहर. उत्कृष्ट अशी फलंदाजी सचिन कडून चाललेली आहे. प्रत्येक क्रिकेट प्रेमीला आनंद देताना सचिन दिसतोय. एक सचिन होता ज्याच्या आउट झाल्यानंतर पूर्ण मैदान गार व्हायचं आणि त्याच्या प्रत्येक षटकार चौकाराला दाद द्यायचं. तसा हा सचिनच्या क्रिकेटला आणि दाद देताना हा चेंडू देखील हवेमध्ये भिरकावला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे पण नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती. 3ऱ्या धावेचा कॉल केला जाणार का? हो केलाय देखील. रनआउटच्या स्थिती देखील आलाय पण तिथे पुन्हा बंबल झालाय. मिस टायमिंग थ्रो. पण आता मात्र सचिन बघापर्यंत या ठिकाणी चांगली फलंदाजी करणारा सचिन तिथे मात्र धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण जाता जाता मित्रांनो त्याने काय केले, काय बॅटिंग येतोय त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चौकार षटकारांची आतषबाजी, अतिशय डोळ्यांचं प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्या सचिनसाठी मित्रांनो जोरदार झाले पाहिजेत. काबिल तारीफ फलंदाजी आपण पाहतोय. शंभू ऑरिस संघाचा कोहिनूर हिरा सचिन या ठिकाणी मोक्याच्या क्षणी संघाला कॅमबॅक करून देतो. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून. उत्कृष्ट अशी फलंदाजी सचिनने केलेली आहे. पण समोरचा संघ केवाडी संघ त्याच्या जो धावसंख्येचा त्यानं डोंगर रचलेला आहे त्याला तो 81 धावा धावफलकावरती. 24 चेंडूमध्ये आवश्यकता असताना ती 82 धावांची. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या टीम ठोसेगिरा संघाने या ठिकाणी रचली आहे. आणि मित्रांनो व्यासपीठ देखील काय निवडलंय. बाद फेरीतील सामना मित्रांनो होता जिथे या ठिकाणी वाटलं होतं की आपला टीम केळेवाडी संघ त्यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ दाखवलेला होता. एक योग्य दोन तुल्यबांच्या संघांच्या दरम्यानचं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल असं क्षणी वाटलं होतं. पण ठोसेगिरा संघाने देखील सांगितलंय आम्ही देखील कमी नाही आहोत. या असोसिएशन मध्ये सर्वात कन्सिस्टंट टीम जर कोणती आहे ना मित्रांनो तर टीम आहे शंभू वॉरियर्स ठोसेगर. पाडेकरवाडी गावचे सुपुत्र भरत पवार साहेब यांनी छत्रपती चषकाला जे सहकार्य केलं त्यासाठी त्यांचा सन्मान इथे करण्यात येत आहे. तरी त्यांनी त्यांचा तो सन्मान स्वीकारावा आणि त्यांचा सन्मान भरत पवार साहेब यांचा सन्मान निलेश सर यांच्या हस्ते होतोय. सागर पुराडी सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. ओके, सागर फुलोरे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आज आपल्या इथे सागरदादा फुलोरे यांची या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत आहेत. तरी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे.
आणि त्यांचा यथेच्छ सत्कार करण्यात येत आहे. थोडा खेळ स्पीडअप घ्या, स्पीडअप. चला मित्रांनो, जाऊयात मैदानाच्या दिशेनं, जिथे दोन्ही संघ सज्ज झाले. 24 चेंडूमधील 82 धावांचं आव्हान मित्रांनो असणार आहे टीम केळवडी या संघासमोर. संघाची सलामीचे फलंदाज आघाडीची या ठिकाणी जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम केळवडी या संघाची यानंतर आणि पुंडलिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघाची सलामीची जोडी 24 चेंडूमधील 82 धावांचं आव्हान. मेरीचं जे आव्हान आहे ना ते थोडंसं अवघड असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार झालाय. हा मात्र चेंडू आता खोलवट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलंय. चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि 10 मिनिटात वन बाउन्स चौकार, सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या दिशेला विवेकच्या माध्यमातून. यानंतर भरत पवार साहेब यांचा सत्कार मालसिंग जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भरत पवार साहेब यांचा सत्कार मालसिंग जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. घाटेवाडी गावचे जावई भरत पवार साहेब यांचा सत्कार मालसिंग जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आपलं सहकार्य, आपलं मोलाचं सहकार्य सातत्यानं छत्रपती चषकाला, घाटेवाडी गावच्या जवानमान क्रीडा संघाला लाभत आलेला आहे. 24 चेंडूमधील 82 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ पूर्ण तयारीनिशी उतरलाय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. विवेकनं पहिल्या 2 चेंडूवरती राखून देखील दिलंय. पहिल्या चेंडूवरती डीप मिड विकेटला आपण एक चौकार पाहिला. हा दुसरा चेंडू देखील डीप कव्हरच्या दिशेला मात्र लॉफ्ट केला आणि 4 धावांची प्राप्ती झाली आहे. शुभमला कुठेतरी प्रेशराईज करण्याचा मानस विवेकचा आहे. हा चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेला पूल केला, जिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातातला चेंडूचा सुवर्ण स्पर्श होतोय आणि चेंडूने वेगानं धाव घेतली सीमारच्या दिशेला. तिथे कव्हर बॅकअपला खेळाडू होता, त्याने चेंडूची फेकी केली गेली, तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती, 3 धावांची प्राप्ती. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो टीम केळवडी या संघाच्या वतीनं. यानंतरचा सत्कार सर्जीराव पवार साहेब यांचा करणार आहेत जयसिंग जाधव. पाडेकरवाडी गावचे सुपुत्र सर्जीराव पवार साहेब यांचा सत्कार जयसिंग जाधव यांच्या हस्ते होतोय. तर एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्यांचं. शुभमचा चेंडू पुंडलिक साठी, हा मात्र चेंडूला कट केला. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे देखील आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि कुठेतरी मित्रांनो विकेटचं पतन झालंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुंडलिक कडून देखील मोठ्या खेळीची अपेक्षा होते. विवेकनं त्याचे रंग मैदानाच्या आतमध्ये दाखवलेले होते पहिल्या 2 चेंडूवरती. त्यानंतर मात्र कुठेतरी पुंडलिक स्ट्राईक वरती आला, मोठा फटका खेळण्याच्या मोहापायी आता मात्र या ठिकाणी गडीगार झाला तो टीम केळवडी या संघाचा. पाडेकरवाडी गावचे सुपुत्र शंकर पवार यांनी आपल्याला 50 टी-शर्टचं सहकार्य केलं छत्रपती चषकाला. त्यांचा सत्कार अक्षय जाधव हे करतील. घाटेवाडी गावचे सुपुत्र अक्षय जाधव यांच्या हस्ते शंकर पवार यांचा सत्कार केला जातोय. साहेब खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे मोलाचं सहकार्य आपल्या संघाला केलं, गावाला केलं, सातत्यानं तुमचं प्रेम आमच्यावर राहत असंच राहावं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. ते केळवडी संघाकडून आकाश आल्या पावली पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलाय. गोलंदाजी मार्कवरती मित्रांनो मात्र आता शुभमने कमबॅक केलाय असं म्हणावं लागेल. हा मात्र खोलवट टप्प्यात चेंडू होता, चेंडूला हवेमध्ये लॉफ्ट केलं, तिथं क्षेत्ररक्षक गणेश होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू रमेशपर्यंत धावत आला. रमेशने चेंडूची फेकी केली, तोपर्यंत 2 धावा. म्हणजे सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आता देखील आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ मित्रांनो तो संपतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपताना धावफलकावरती टीम केळवडी संघाची धावसंख्या आहे ती 13 धावा, 1 गडी बाद 13 धावा. विवेकने पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण केलं होतं, 8 धावांची तिथे प्राप्ती झालेली होती. त्यानंतर कुठेतरी स्ट्राईक रोटेट झाले आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पुंडलिक मात्र या ठिकाणी तमूच्या आश्रयाला माघारी परतलेला आपल्याला दिसतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी टीम भोसेकर संघाकडून कोणाला पाचारण केलं जाते ना ते मित्रांनो पाहावं लागणार आहे. 24 घाटेवाडी गावचे सुपुत्र दशरथ जाधव यांनी छत्रपती चषकाला मोलाचं सहकार्य केले. BST कामगार यांचा सत्कार संदीप जाधव यांच्या हस्ते होतोय. गोलंदाजी मार्कवरती अजय चव्हाण आमचे वर्गमित्र आहेत. अजय चव्हाण त्यांच्या हातामध्ये चेंडूला सोपवलं. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्यांना दिली आहे. पहिले चेंडू अतिशय उत्तमरित्या हाताळले. यानंतर अंकुश शिंदे
कावंदणी गावचे सुपुत्र यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. त्याने आपला सत्कार व्यासपीठावर येऊन स्वीकारावा. त्यांचा सत्कार अमोल जाधव यांच्या हस्ते करण्यात येतोय. लेगबायच्या स्वरूपामध्ये जिथं आपल्याला 1+4 धावाच्या 5 धावा इकडे प्राप्त होताना दिसत आहेत. अमोल जाधव यांच्या हस्ते 4 धावा लागल्या. माफ क्षमा असावी, 4 धावा मित्रांनो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ही ठोसेकर संघाकडून पाहताना मिळते. हा मात्र चेंडू अतिशय खोलवट टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर स्वरूपातली चेंडू होता, त्याला मात्र दिशा दिलेली होती, तिथे 1 धाव प्राप्त होती. म्हणजे गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं ना तर अजयने देखील चांगली आतापर्यंत षटक हाताळले. ज्या टप्प्यावरती षटक क्रमांक पहिले शुभम चव्हाण हाताळलं होतं ना, तसंच कुठेतरी या ठिकाणी त्याचा कित्ता गिरवताना आपल्याला अजय चव्हाण मात्र दिसतोय. षटक क्रमांक 2मध्ये फलंदाजी मार्कवरती फलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपातील चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, चेंडूला मात्र भिरकावलंय, चेंडूला दाखवलं अस्मान, चेंडूचा झाला लिंबू आणि 10 मिनिटात ते 6 आले तो टोलेजंग षटकार बॅटर्सच्या माध्यमातून. आकाशच्या माध्यमातून आपल्याला टोलेजंग षटकार पाहायला मिळतोय. कुठेतरी धावसंख्येला बहार देणारा षटकार, धावसंख्येच्या ठिकाणी वेग आहे ना तो वाढवणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती मित्रांनो धावा असतील त्या 24 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. निलेश किसन भोसले रेवंडी गावचे सुपुत्र, सचिव रायगड किक बॉक्सिंग असोसिएशनचे यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे. रनआउट चान्स तिथे देखील प्राप्त झाला होता आणि हे रनआउट या ठिकाणी मात्र झालेला आहे. फलंदाज दुहेरी धाव घेण्याच्या मोहापायी गडी झाला तो गार पुढचा काटेवाडी गावचे मालुसरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप जाधव यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येत आहे. निलेश भोसले साहेब यांचा सत्कार इथे करण्यात येत आहे. रायगड किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव निलेश भोसले साहेब, आपण जे सहकार्य सातत्याने संघाला करताय, खरं तर आपले हे प्रेम सातत्याने आमच्यावर असंच राहू द्या आणि तुमचे खूप खूप आभार. नवीन फलंदाज निलेश फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अजयचा पुढचा चेंडू असणार आहे निलेशसाठी. कुठेतरी येणार धावसंख्येची गती वाढवण्याच्या मोहापायी ना विकेटची या ठिकाणी गती वाढलेली दिसते. किंवा केवढ्या संघाच्या बाबतीमध्ये आपण जर बोलायचं म्हटलं तर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आक्रमण करण्याच्या नादामध्ये गडी पुढचा गारज झालाय. निलेशवर आता मोठी जबाबदारी असणार आहे. जी भूमिका मागाशी सचिनने बजावली होती ना ती भूमिका निलेशला बजवावी लागणार होती, पण मात्र तो देखील आल्या पावले माघारी परतला. म्हणजे कुठेतरी एरे माझ्या मागल्या असं म्हणावं लागेल. निलेश आला, निलेशनं मैदानावरती हजेरी लावली आणि आल्या पावली मात्र तो माघारी परतला. आता मात्र कुठेतरी उत्साहाचं वातावरण असताना ते टीम ठोसेकर संघाच्या कॅम्पेनमध्ये अजयनं कमबॅक करून दिलाय. 2 विकेटच्या षटकामध्ये गारद केलेले आहेत. 24 चेंडूंमध्ये 82 धावांचं आव्हान होतं टीम केवडिया संघासमोर आणि आता मात्र त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम केवडियाचा संघ कुठेतरी या ठिकाणी अडखळला असं म्हणावं लागेल. संघासाठी जर जमेची बाजू म्हटलं ना तर विवेक आता अजूनपर्यंत देखील लॉस्ट स्ट्रायकर एंडला आहे. संघाचा सलामीचा फलंदाज आहे तो. त्याच्या माध्यमातून 2 चौकार आपण मगाशी पाहिले होते. पहिल्या षटकातील पहिला 2 चेंडूचा सामना त्याने केलेला होता, तिथे बाउंड्रीज आलेल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याला फलंदाजी मार्कवरती आपल्या बॅटचा करिश्मा दाखवण्याची संधी मिळालेली नाहीये. तो मात्र लॉस्ट स्ट्रायकर एंडला. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेला अक्षय तिथे आहे. अक्षयने चेंडूला या ठिकाणी जज केले, चेंडूची फेकी केलेली. पण या ठिकाणी षटक क्रमांक 2 संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकांचा दावा आहे ते 25 धावा. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. यशवंत साळुंके पिलानी यांचा सत्कार इथे करण्यात येत आहे, तर त्यांनी व्यासपीठावरती यावे. सोबतच कावंदणीचे सुपुत्र संतोष यादव यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे. यानंतर परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आवश्यकता असणार ती 57 धावांची. 12 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता असं समीकरण असणारे टीम केवडिया संघासमोर. खरं तर 12 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज आहे आणि केवाडी संघाला एका युवराजची गरज आहे आणि तो युवराज षटकारांचा बादशाह तिथं षटकार वारताना दिसतोय, पण हा बाद झालेला आहे. आणि कुठेतरी ज्या धावा सुरुवातीला
आपणच गोलंदाजीतून केवडी संघाने दिल्या त्याचं दडपण दिसतंय, त्याच्यामुळे सातत्यानं त्यांचे खेळाडू बाद होताना आपल्याला दिसतात आहेत. दडपणात खेळाडू एकतर निखरतो नाही तर बिखरतो आणि केवडी संघ कुठेतरी बिखरताना आपल्याला दिसतोय. सुरेख असा झेल आपल्याला लेग साईडच्या दिशेने पाहायला मिळाला. जो विवेक संघाचा सलामीचा फलंदाज होता ना, त्याचा कुठेतरी मानस होता की शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहायचं, सामन्यापर्यंत होईल तेवढा कमबॅक करायचा. तो मात्र आता त्याचा प्रयत्न फसला आणि झेलबाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. हा मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे या ठिकाणी फलंदाज बीट झाला आणि विकेटचं तिथं पतन होतंय. हा देखील फलंदाज आल्या पावली माघारी परततोय. काबिल तारीफ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते टीम ठोसेगर संघाकडून. उत्कृष्ट असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी संघाकडून. माझी विनंती आहे गोलंदाजी संघाला की आपल्या संघाचं टाळ्यांच्या गजरात उत्साह प्रोत्साहन वाढवावा, कारण आपण खेळाडू घडवत असतो, आपण खेळाडू बनवत असतो. तरुणांना प्रोत्साहन देऊन आपल्याला पुढच्या येणाऱ्या मॅचेससाठी त्यांच्यामधली ऊर्जा उमेद वाढवायची असते आणि ती ऊर्जा कुणी आजूबाजूच्या घरातलं येऊन वाजवणार नाही किंवा वाढवणार नाही. ते आपल्यालाच वाढवायचे. आपल्या पोरांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी काय पैसे द्यायची गरज नाही, एका टाळीचीच गरज आहे. विनायक चव्हाण पहिले 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली, म्हणजे आता हॅट्रिक वरती असणार आहे तो विनायक. विकेटची हॅट्रिक विनायक साधेल का ते आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहावं लागणार आहे. पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख राहिले होते, अतिशय योग्य रीतीने त्याने ते चेंडू हाताळले देखील होते. आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती विनायक करिश्मा दाखवणार का, विकेटची हॅट्रिक या ठिकाणी त्याच्या माध्यमातून साकारली जाणार का ते आपल्याला मित्रांनो पाहावं लागणार आहे. विनायकचा पुढचा चेंडू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयार. हा मात्र थोडासा स्वैर चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. फलंदाजाचा बॅट आणि बॉलचा कुठेतरी संपर्क जो आहे ना तो घडलेला नाही, परिणामी निर्धाव चेंडूची सांगता. सर खरं तर विजय आपल्या ताटात आपल्या जोळीत एक प्रकारे गोलंदाजी संघाने हिसकावून घेतलेला दिसतोय, कारण त्या पद्धतीचा खेळ त्यांनी फलंदाजीतून आणि आता सातत्यानं गोलंदाजीतून दाखवत आहेत. हा संघ गेल्या वेळेसही त्याच उत्कृष्ट खेळीमुळं विजय ठरला होता आणि आताही त्यानं त्याच ताकदीने आपला खेळ दाखवतोय. कुठेतरी तो युनिफॉर्म संघ जो म्हणतात तो ठोसेगर संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हा देखील आखो टप्प्याचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेला चेंडू फटकावायचा होता, पण चेंडू पॉईंटला गेला. तिथं अक्षय चव्हाणनं चेंडूला कव्हर केलं, म्हणजे सुरेख अशी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला साजेचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा अमित लोहारांच्या दिशेने आला. अमित लोहार तिथे फुटबॉल घेऊ लागले. एका धावेची प्राप्ती, एका धावेचं परावर्तन दुहेरीमध्ये आणि सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते टीम केवडी या संघाकडून. दुसऱ्या संघाच्या बाबतीत जर आपण म्हटलं ना तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना त्याच्या जागी जर दुसरा संघ असताना तर संघाचे जे सलामीचे फलंदाज आहेत, जे महत्वपूर्ण खेळाडू आहेत ना, ते माघारी परतल्यानंतर असं वाटलं देखील नव्हतं की ठोसेगर संघ एवढी मोठी धावसंख्या धावफलकावरती साकारू शकेल. तो सचिनच्या माध्यमातून तो करिश्मा साकारला गेला आणि 82 धावांचं आव्हान या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघांसमोर या ठिकाणी ठोसेगर संघाने ठेवले आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम केवडी संघ कुठेतरी बॅकफुटवर ढकललाय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. षटक क्रमांक 3 मित्रांनो सांगायचं झाली आहे. 3 षटकानंतर टीम केवडी या संघाची धावसंख्या आहे ती मात्र 28 धावा धावफलकावरती. आता मात्र इथून पुढे सामन्याची औपचारिकता बाकी असेल. विवेक जाधव याला विनंती आहे की आपण गोलंदाजी करताना आपण ज्याला आपल्याला जे पारितोषिक मिळालं होतं ते व्यासपीठावरती येऊन आपण स्वीकारावं. त्यानंतर परत एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. शेवटचं षटक गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज आहे. खरं तर विजय काही अंशी आपल्या जोळीत त्यांनी टाकलेला आहे, फेकलेला आहे त्यांनी, म्हणजे हिसकावून घेण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की पूर्ण मेहनतीने नियोजनानं ठोसेगर संघाने हा विजय आपल्याकडे आणलेला आहे. पण हा शेवटचं षटक जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत विजय कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब आपण करू शकत नाही. कुठेतरी 6 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता होती, म्हणजे 6 अवैध चेंडू आणि टीम ठोसेगर संघ या सामन्यामध्ये विजयाला गवसणी घालू शकेल. एक चेंडू मित्रांनो इथं आला, त्याच्यावरती आपल्याला धाव प्राप्त होताना पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. त्याचा सामना करण्यासाठी फलंदाज होतो तयार. आखूट टप्प्याचा चेंडू, चेंडूच्या पाठीमागचा पेस कमी केला आणि निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेला फटकावलाय. अक्षय चव्हाण तिथं होता, त्याच्या माध्यमातून थोडासा बंबल झाला, थोडासा मिस्टामिक थ्रो म्हणावं लागेल. पण दोन्ही फलंदाज आहेत ना त्यांनी कुठेतरी सामना सोडलेला दिसतोय. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला नाही.
उत्कृष्ट असा खेळ ठोसेकर संघाने आतापर्यंत दाखवलाय आणि त्याच ताकदीवरती संघ विजयापर्यंत पोहोचलेला आहे. आता फक्त नाममात्र राहिलेला आहे आणि काही चेंडूतच तो विजय त्यांच्या हातात, पण ही चेंडू अजून थांबली नाही. सुरेख असा फटका, समालोचन कक्षाला सलामी देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पण कुठेतरी हा फटका येण्याला कुठेतरी वेळ झाला असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकापासून जर अशी फलंदाजी राहिलेली असते ना तर टीम केळवडी संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकला असता. पण असो, देर आहे दुरुस्त आहे. एक अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅटर्सच्या माध्यमातून. आता मात्र काही चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामन्याची मात्र औपचारिकता बाकी. किरणचा चेंडू फलंदाज सामना करण्यासाठी तयार. लेग साईडच्या दिशेला चेंडूला अलॉंग विथ कार्पेट खेळले, जमिनीला गुदगुल्या करत चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला या ठिकाणी धडक दिली आहे. धावा मिळतात त्या 4. सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. भरतच्या माध्यमातून आपण ते फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहतोय. पण कुठेतरी येणार भरतला लवकर वरती फलंदाजीसाठी पाठवलं असतं ना तर या सामन्याचं चित्र थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं. हा थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांनी चेंडूचा टप्पा वेळीच ओळखला आणि किरणला मात्र इथे दंडित केलं वाईड बॉल साठी. आणि वरती इथे एक छोटी धाव घेण्याच्या मोहापायी या ठिकाणी घडी गारद होतं टीम केळवडी या संघाचा. यानंतर संदीप जाधव यांनी आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विकेट घेतली होती. खेळाडू बाद केला होता. त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक हे महेंद्र जाधव यांच्याकडून देण्यात येत आहे. हा मात्र खोलवट स्वीकार करा. तिथे विकेटचं पतन झालं. मित्रांनो, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? प्रथम फलंदाजी करताना ठोसेकर संघाच्या सचिन खानातनं अप्रतिम फलंदाजी केली. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक देखील आणि सांघिक देखील टीम ठोसेकर संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये टीम ठोसेकर संघाने बाजी मारली आहे. टीम केळवडी संघाचं देखील आम्ही करतोय कौतुक. यानंतरच्या दोन्ही संघांनी सज्ज राहावं. यानंतर राजापुरी संघाने गोलंदाजीसाठी मैदानावरती यावं, फिल्डिंग लावून घ्यावी, क्षेत्ररक्षण लावून घ्यावं आपलं. उत्कृष्ट असा खेळ